सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आज महिलांच्या मूलभूत सुविधेचा जळजळीत मुद्दा गाजला। सोलापूर शहरात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रचंड अभाव असल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक तथा पत्रकार मनीष केत यांनी प्रशासनाला थेट सवाल केला। अंदाजपत्रकीय सभेत बोलताना केत यांनी स्पष्ट केले की पुरुषांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत, मात्र महिलांसाठी अत्यंत मर्यादित किंवा नसल्याजमा सुविधा आहेत। महापालिकेने मंजूर केलेला 1 कोटींचा निधी अपुरा असल्याचे सांगत मुंबई महापालिकेप्रमाणे महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र आणि मोठ्या निधीची तरतूद करण्याची त्यांनी जोरदार मागणी केली। यावेळी पिंक टॉयलेट आणि सार्वजनिक शौचालयाची संख्या तातडीने वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली। तसेच उभारण्यात येणारी स्वच्छतागृहे महिला बचत गटांकडे चालवण्यासाठी देण्यात यावीत असा व्यावहारिक प्रस्तावही त्यांनी मांडला। केत यांच्या या मुद्द्यावर सभागृहात सकारात्मक प्रतिसाद उमटला। नगरसेविका वृषाली चालुक्य यांनी त्यांच्या मागणीचे समर्थन करत आभार मानले, तर महिला नगरसेवकांनी बाकी वाजून केत यांचे अभिनंदन केले। आपण एखाद्या जाहिरात एजन्सीला दिले तर त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते। मेन रस्त्याच्या डिवायडरमध्ये जे झाडे आहेत त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी आपण टँकरचं टेंडर काढले जाते। जर समजा त्या ठिकाणी आपण एखादं बोर मारलं आणि ठिबक सिंचनची लाईन केली तर कायमस्वरूपी तो प्रश्नही मिटेल आणि टेंडरचे पैसे आपले महानगरपालिकेचे वाचतील। विजापूर रोडवर भाजी विक्रेते बसतात, परंतु त्याच रोडवर ITIच्या समोर आपली रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। ते काढून तेथे भाजी विक्रेत्यांना जर आपण बसवले तर त्या ठिकाणीही आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि रस्ताही रिकामा होईल। शहराच्या रस्त्याच्या कडेला अनधिकृत किती टपऱ्या आहेत, ज्या टपऱ्या रस्त्याच्या मधोमध आहेत त्यांना काढून टाका, पण ज्या टपऱ्यांचा काही त्रास होत नाही त्यांना जर आपण पावती दिली आणि त्यांना अधिकृत केलं तर सोलापूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगारही मिळेल आणि त्यातूनही उत्पन्न मोठ्या प्रमाणात या महापालिकेला मिळेल असं मला वाटतं। मध्यंतरी मी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते। एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो। दुसरा होता महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र मूत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्यात अशी माझी मागणी होती। त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली, तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे। हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत। 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत। स्वतंत्र महिला शी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाहीत। पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात, परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये BP असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत। वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र मुताऱ्या महिलांसाठी दिसत नाहीत आणि जर महिलांनी ते अडून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं। आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाहीत। तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो, परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगतो महिलांसाठी की कर्ण मरणासन्न अवस्थेत होता, कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही, आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राशी प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला, माझे एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं? त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहेस। ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, तू बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि तेच तुझं सगळ्यात मोठं पाप होतं। आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो। आणि तेच पाप तुझ्यासाठी आज इथं आणले। महिलांना मला सांगायचंय
की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल. तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी तरी मला वाटते ते कमी पडत आहेत. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. तर पुरुष मंडळींना तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये मुताऱ्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. आणि काही प्रश्न मला अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारायचे आहेत. आयुक्त साहेब,